हाय गर्ल्स, ह्याच्या अगोदर आपण 5मधला फर्स्टपर्यंत प्रॉब्लेम पाहिले होते. आज बघा, 10 to θ/3 इक्वल्स टू √3 बट 10π/3 इक्वल्स टू √3. आता ह्याच्यामध्ये बघा 10 to θ इक्वल्स टू √3 आपल्याला व्हॅल्यू दिलेली. अगोदर आपल्याला हे समजून घ्यायचं की 10 कशाची व्हॅल्यू √3 आहे. 10π/3 इक्वल्स टू √3 मीन्स 10 to θ इक्वल्स टू √3 हे पण आपल्याला दिलेलं आहे. ओके, π/3 इक्वल्स टू 2θ/3 असं आपण घेऊ शकतो. हे बघा 10 to θ/3 इक्वल्स टू 10π/3. 10θ इक्वल्स टू 10α. आता 10θ इक्वल्स टू काय आहे? 10α. जर 10θ इक्वल्स टू 10α असेल देन वी कॅन टेक θ इक्वल्स टू nπ प्लस अल्फा n बिलॉंग्स टू z. आपण काय घेऊ शकतो? θ इक्वल्स टू nπ प्लस अल्फा n बिलॉंग्स टू z. 10 θ मीन्स वॉट? हे θ इथं काय घ्यायचं आपल्याला 2θ/3 इक्वल्स टू 10π/3 मीन्स 2θ/3 इक्वल्स टू nπ प्लस अल्फा. व्यवस्थित लक्ष द्या. 10θ इक्वल्स टू 10α आहे, देन θ इक्वल्स टू nπ प्लस अल्फा आपण घेतो. आता ह्याच्यामध्ये थीटाच्या प्लेसवर काय आहे? 2θ/3. हे बघा, थीटाच्या प्लेसवर आपण काय घेतलं? 2θ/3 इक्वल्स टू nπ ॲज इट इज प्लस ॲज इट इज अल्फा मीन्स वॉट? अल्फा मीन्स π/3. हे बघा, अल्फा म्हणजेच काय? π/3. आलं लक्षात? मल्टिप्लाईंग बोथ साईड बाय 3. इथं दोन्ही साईडला 3 कशाला का मल्टिप्लाय करायचं? हे 3 आपल्याला कॅन्सल करायचे, रिड्यूस करायचे. ओके, आता इथं जर आपण 3 मल्टिप्लाय केले, हे 3 काय होतात? कॅन्सल मीन्स 2θ. इथं जर आपण 3 मल्टिप्लाय केलं तर 3nπ आणि इथं जर आपण 3 मल्टिप्लाय केलं तर 3 काय होतात? कॅन्सल. म्हणजेच ही स्टेप राहील. ओके, डिवायडेड बाय 2 बोथ साईड. आता परत इथलचे 2 आपल्याला कॅन्सल करायचे किंवा डायरेक्ट हे 2 इकडं आणून डिवाइड केलं तरी चालते किंवा पूर्ण ह्याला 2ने डिवाइड केलं तरी चालते. म्हणजे ही स्टेप आपल्याला भेटेल. θ इक्वल्स टू 3n + 1 π/2 n बिलॉंग्स टू z. इतकं समजलं. आता बघा cot 4θ इक्वल्स टू -1. cot 4θची व्हॅल्यू -1 आहे. इफ अँड ओनली इफ tan 4θ इज इक्वल्स टू -1. cot 4θ -1 दिलेला आहे तर tan 4θ सुद्धा काय आहे? -1. बघा tan 4θ इक्वल्स टू -1 बट आता tan 4θची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला -1 दिलेली, परंतु परत कशाची व्हॅल्यू किंवा परत tan कशाची व्हॅल्यू? tan π/4ची का π/3ची का π/2ची व्हॅल्यू 1 आहे किंवा -1 आहे. तर यू नो tan π/4 इक्वल्स टू 1. tan π/4ची व्हॅल्यू काय आहे? 1. tan 4θ इक्वल्स टू, हे बघा, हे 4θ ॲज इट इज -1च्या प्लेसवर आपण लिहू शकतो -tan π/4. समजलं इतकं? मीन्स आता इथं बघा tan -θ म्हणजे -tan θ असेल तर त्याला आपण tan π - θ करतो. -tan θ असेल तर त्याला आपण काय करतो? हे बघा, -tan θ असेल तर tan π - θ आपण करतो. समजलं? tan मायनस कधी? π - θच्या क्वाड्रंटमध्ये. हे बघा, tan किंवा डायरेक्ट फॉर्म्युला यूज करा. tan π - θ. θ म्हणजेच काय? π/4. tan 4θ इक्वल्स टू π - π/4 जर आपण घेतलं तर ते किती राहणार आहे? 3π/4. tan θ इक्वल्स टू tan अल्फा. θ इक्वल्स टू nπ प्लस अल्फा n बिलॉंग्स टू z. tan 4θ इक्वल्स टू tan 3/4. 3π/4. आता इथं बघा व्यवस्थित, θ इक्वल्स टू आपण डायरेक्ट असा जर फॉर्म्युला असेल तर आपण डायरेक्ट घेतो θ इक्वल्स टू nπ प्लस अल्फा. परंतु इथं θच्या प्लेसवर 4θ आहे, इथं अल्फाच्या प्लेसवर 3π/4 आहे. म्हणजेच आपल्याला θच्या प्लेसवर काय घ्यायचं? 4θ घ्यायचं आणि nπ ॲज इट इज अल्फाच्या प्लेसवर आपल्याला घ्यायचं 3π/4. आलं लक्षात? डिवायडिंग बोथ साईड बाय 4. आता दोन्ही साईडला जर आपण सपोज 4ने डिवाइड केलं, हे बघा, इथं जर आपण 4ने डिवाइड केलं तर 4 काय होतात? कॅन्सल. इथं 4ने डिवाइड केलं तर nπ/4 आणि इथं जर आपण 4ने डिवाइड केलं तर 4 × 4 किती होणार आहेत? 16 होणार आहे. समजलं इतकं? हे बघा, θ इक्वल्स टू n प्लस 3/4 × π/4. तर ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये दोन्हीमधून आपण π/4 जर कॉमन काढलं तर n + 3/4 राहतात. समजलं इतकं? 6 नंबरमधला फर्स्ट क्वेश्चन बघा. 4 cos² θ इक्वल्स टू 3. आता ह्याच्यामध्ये बघा cos² θ इक्वल्स टू 3/4. 4 cos² θ इक्वल्स टू 3. देन cos² θ इक्वल्स टू 3 हे इंटूमध्ये इकडे येऊन काय होते? डिवाइडमध्ये. cos² θ इक्वल्स टू
ह्याला आपण असं घेऊ शकतो √3/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, कारण 3/4 कशाचीच व्हॅल्यू नाही, पण म्हणजे √3/2 ही व्हॅल्यू आपल्याला भेटू शकते ट्रिग्नोमेट्रिकच्या याच्यामध्ये. बघा कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू √3/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू √3/2 कशाची व्हॅल्यू आहे, cos π/6 ची व्हॅल्यू आहे. cos π/6 ब्रॅकेटचा स्क्वेअर. कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू cos स्क्वेअर π/6. कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू cos स्क्वेअर अल्फा. आता हे बघा कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू कोणत्या फॉर्ममध्ये आहे, cos स्क्वेअर अल्फा फॉर्ममध्ये. थिटा इक्वल्स टू nπ प्लस मायनस अल्फा. कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू cos स्क्वेअर अल्फा जर असेल तर थिटा इक्वल्स टू nπ प्लस मायनस अल्फा. cos स्क्वेअर थिटा इक्वल्स टू cos स्क्वेअर π/6. परत एकदा बघा cos स्क्वेअर थिटा इक्वल्स टू cos स्क्वेअर π/6. देन थिटा इक्वल्स टू nπ प्लस मायनस अल्फाच्या प्लेसवर आपल्याला काय घ्यायचं, π/6. आलं लक्षात. तसंच हे बघा 4 sin स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1. देन साइन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1/4. आता 1/4 कशाची व्हॅल्यू आहे का ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये किंवा चार्टमध्ये, नाही. मग आपण काय घेऊ शकतो 1/2. साइन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू, ह्याला जर आपल्याला 1/2 घ्यायचं असेल तर आपण 1/2चा स्क्वेअर करू शकतो. साइन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि 1/2 ही व्हॅल्यू कशाची आहे, साइन π/6 ची आहे. म्हणजे साइन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू साइन π/6 ब्रॅकेटचा स्क्वेअर. साइन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू साइन स्क्वेअर π/6. आता बघा साइन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू साइन स्क्वेअर अल्फा जर असेल तर थिटा इक्वल्स टू काय येते, nπ प्लस मायनस अल्फा. आणि साइन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू साइन स्क्वेअर अल्फाच्या प्लेसवर सपोज π/6 असेल तर थिटा इक्वल्स टू nπ प्लस मायनस काय येणार, π/6. ओके, आलं लक्षात. तसंच cos 4 थिटा इक्वल्स टू cos 2 थिटा. cos थिटा इक्वल्स टू cos अल्फा. हे बघा cos थिटा इक्वल्स टू cos अल्फा. देन थिटा इक्वल्स टू 2nπ प्लस मायनस अल्फा. cos थिटा इक्वल्स टू cos अल्फा असतो. cos थिटा इक्वल्स टू cos अल्फा. देन थिटा इक्वल्स टू 2nπ प्लस मायनस अल्फा n बिलॉंग्स टू z. cos 4 थिटा इक्वल्स टू आपल्याला cos 2 थिटा दिलेले आहे, म्हणजेच हे कोणत्या फॉर्ममध्ये, cos थिटा इक्वल्स टू cos अल्फाच्या फॉर्ममध्ये. आता थिटाच्या प्लेसवर काय आहे, 4 थिटा. हे बघा 4 थिटा. 2nπ प्लस मायनस अल्फा आहे. 2nπ ॲज इट इज प्लस मायनस अल्फाच्या प्लेसवर, म्हणजे अल्फाच्या प्लेसवर आपल्याला काय घ्यायचं, 2 थिटा. ओके. 4 थिटा इक्वल्स टू 2nπ प्लस 2 थिटा और 4 थिटा इक्वल्स टू 2nπ मायनस 2 थिटा. म्हणजे ज्यावेळेस सपोज प्लस मायनस 2 असेल तर आपण काय करतो, प्लस 2 घेतो और परत काय घेतो, मायनस 2 घेतो. तसंच इथं केलेले. इथं दोन्ही प्लस मायनस थिटा होता, म्हणजे प्लस मायनस अल्फा होतं, तर त्याला आपण सेपरेट घेतलेले. हे बघा इकडे एकदा प्लस सोबत घेतलेले, इकडे एकदा मायनस सोबत घेतलेले. आता हे 4 थिटा हे प्लस 2 थिटा इकडे येऊन काय होतात, मायनस 2 थिटा. 4 थिटा मायनस 2 थिटा इक्वल्स टू हे 2nπ ॲज इट इज. आलं लक्षात. त्यानंतर 4 थिटा हे जे मायनस 2 थिटा इकडे येऊन काय होतात, प्लस 2 थिटा इक्वल्स टू 2nπ. 4 थिटामधून 2 थिटा गेले, 2 थिटा इक्वल्स टू 2nπ और 4 थिटा प्लस 2 थिटा 6 थिटा इक्वल्स टू 2nπ. देन थिटा इक्वल्स टू 2nπ हे इंटूमध्ये इकडे येऊन काय होतात, डिवाइडमध्ये 2 2 काय होतात, कॅन्सल. थिटा इक्वल्स टू nπ. आणि परत थिटा इक्वल्स टू 2nπ अपॉन, इथं आपल्याला काय घ्यावं लागेल, हे जे इंटूमधले 6 आहे इकडे येऊन डिवाइडमध्ये 2 1 जा 2, 2 3 जा 6, nπ अपॉन 3. हे बघा nπ अपॉन 3 n बिलॉंग्स टू z. आलं लक्षात. त्यानंतर बघा साइन थिटा इक्वल्स टू टॅन थिटा. तर ह्याच्यामध्ये अगोदर साइन थिटा इक्वल्स टू टॅन थिटा दिलं. टॅन कशाला म्हणतो आपण, साइन थिटा अपॉन कॉस थिटाला आपण काय म्हणतो, टॅन थिटा. नंतर हे साइन थिटा ॲज इट इज हे जे डिवाइडमधले इकडे येऊन काय होतात, इंटूमध्ये कॉस थिटा इक्वल्स टू साइन थिटा. इतकं समजलं. त्यानंतर बघा साइन थिटा इंटू कॉस थिटा मायनस साइन थिटा इक्वल्स टू 0. हे जे प्लस साइन थिटा इकडे येऊन आपण काय करू शकतो, मायनस साइन थिटा इक्वल्स टू 0. आलं लक्षात. हे बघा साइन थिटा इंटू कॉस थिटा मायनस साइन थिटा इक्वल्स टू 0. दोन्हीमधून जर आपण साइन थिटा कॉमन काढले तर ब्रॅकेटमध्ये काय राहते, कॉस थिटा मायनस 1 इक्वल्स टू 0. देन साइन थिटा इक्वल्स टू 0 घ्या आणि कॉस थिटा मायनस 1 इक्वल्स टू 0 घ्या. थिटा इक्वल्स टू साइन थिटा जर 0 असेल, साइन थिटा जर 0च्या इक्वल्स असेल तर आपण थिटा इक्वल्स टू काय घेतो, nπ. आणि कॉस थिटा मायनस 1 इक्वल्स टू 0 म्हणजेच कॉस थिटा इक्वल्स टू काय आहे, 1.
कॉस थिटा इक्वल्स टू 1 आहे, याचा अर्थ कॉस थिटा इक्वल्स टू 1 कशाची व्हॅल्यू आहे, कॉस 0ची व्हॅल्यू आहे. इतकं समजलं. परत एकदा आहे का, इथं डायरेक्ट साइन थिटा इक्वल्स टू 0 आपल्याला आलेलं आहे, त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, डायरेक्ट थिटा इक्वल्स टू एन पाय पुटअप केलं. और आता कॉस थिटा -1 इक्वल्स टू 0, हे कॉस थिटा इक्वल्स टू हे -1 इकडे येऊन काय होणार आहे, +1. कॉस थिटा इक्वल्स टू, आता इथं 0 राहिलं असतं तर आपण डायरेक्ट फॉर्म्युला यूज केला असता, पण इथं व्हॅल्यू 1 आहे. 1 ही व्हॅल्यू कशाची, कॉस 0ची व्हॅल्यू आहे. आणि कॉस थिटा इक्वल्स टू कोणत्या फॉर्ममध्ये आलं, कॉस अल्फाच्या फॉर्ममध्ये आलं. कॉस थिटा इक्वल्स टू कॉस अल्फा. ओके, कॉस थिटा इक्वल्स टू कॉस अल्फा जर असेल तर थिटा इक्वल्स टू काय येते, 2n पाय प्लस मायनस अल्फा. थिटा इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. ओके, हे बघा. आणि अल्फाची व्हॅल्यू आपण 0 जर ठेवली तर डायरेक्ट काय राहणार इथं, 2n पाय. थिटा इक्वल्स टू n पाय और थिटा इक्वल्स टू 2n पाय. ओके, tan क्यूब थिटा इक्वल्स टू 3 tan थिटा. tan क्यूब थिटा हे जे प्लस आहे इकडे काय ते -3 tan थिटा इक्वल्स टू 0. tan थिटा आता ब्रॅकेट करा, हे तर tan स्क्वेअर थिटा -3 इक्वल्स टू 0. परत एकदा बघा, tan क्यूब थिटा इक्वल्स टू 3 tan थिटा. tan क्यूब थिटा हे जे प्लस आहे इकडे येऊन काय येते -3 tan थिटा इक्वल्स टू 0. tan थिटा जर आपण बाहेर काढलं तर ब्रॅकेटमध्ये tan स्क्वेअर थिटा -3 इक्वल्स टू 0. tan थिटा इक्वल्स टू 0, tan स्क्वेअर थिटा -3 इक्वल्स टू 0. tan थिटा इक्वल्स टू 0, देन थिटा इक्वल्स टू n पाय. बघा इथं tan थिटा साइन थिटा असो tan थिटा असो इक्वल्स टू 0 जर आलं तर आपण डायरेक्ट थिटा काय पुटअप करतो, n पाय. समजलं इतकं. आता इथं थोडंसं वेगळं आहे. tan स्क्वेअर थिटा -3 इक्वल्स टू 0, आपण त्याला लिहू शकतो tan स्क्वेअर थिटा इक्वल्स टू हे जे -3 इकडून काय होते +3. परत इथं आपण tan स्क्वेअर थिटा, आता ट्रिग्नोमेट्रिक चार्टमध्ये 3 व्हॅल्यू कशाचीच नाही परंतु √3 आहे. √3 ब्रॅकेटचा आपण काय करू शकतो, स्क्वेअर. आणि √3 व्हॅल्यू कशाची आहे, tan π/3ची. आलं लक्षात. आणि tan स्क्वेअर थिटा इक्वल्स टू tan स्क्वेअर अल्फाच्या फॉर्ममध्ये आलं. जर tan स्क्वेअर थिटा इक्वल्स टू tan स्क्वेअर अल्फा असेल तर थिटा इक्वल्स टू n पाय प्लस मायनस काय येते, अल्फा. tan स्क्वेअर थिटा इक्वल्स टू tan स्क्वेअर π/3. समजलं इतकं. फक्त तुम्हाला व्यवस्थित काय लक्ष द्यायचं, जिथं साइन थिटा इक्वल्स टू कॉस थिटा इक्वल्स टू 0 आलं तिथं डायरेक्ट थिटा इक्वल्स टू n पाय घेऊन टाकायचं. सपोज कॉस थिटा इक्वल्स टू 1 जर आलं तर इथं लक्षात ठेवायचं की कॉस 0ची व्हॅल्यू 1 आहे. अगोदर या फॉर्ममध्ये करून घ्यायचं आणि नंतर कॉस थिटा इक्वल्स टू कॉस अल्फा फॉर्म्युला यूज करायचा. आणि स्क्वेअरच्या वेळेस पण हा फॉर्म्युला घ्यायचा, n पाय प्लस मायनस अल्फा. अल्फाची व्हॅल्यू पुटअप करून द्यायची. समजलं इतकं. ओके, आता बघा ह्याच्यातलं 3rd नंबरचं, कॉस थिटा प्लस साइन थिटा इक्वल्स टू 1 मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 1/√2. आता इथं व्हॅल्यू कशाचीच आपल्याला माहिती नाही म्हणून आपण 1/√2ला सगळीकडे जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला व्हॅल्यू भेटणार आहेत. म्हणून अगोदर काय लक्षात ठेवायचं, असं जर प्रॉब्लेम आला कॉस थिटा प्लस साइन थिटा इक्वल्स टू 1 तर लक्षात ठेवायचं 1/√2 काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. हे बघा दोन्ही साईडला आपण 1/√2 मल्टिप्लाय केलं. आता इथं बघा व्यवस्थित, कारण इथं कॉस ए कॉस बीचा फॉर्म्युला प्लस साइन ए साइन बीचा फॉर्म्युला तयार होतो. 1/√2 व्हॅल्यू कशाची, कॉस π/4ची. ओके, हे कॉस थिटा ॲज इट इज. 1/√2 व्हॅल्यू कशाची, साइन π/4ची. आणि बाकीचं ॲज इट इज, म्हणजे कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. कॉस अगोदर थिटा घ्या, कॉस थिटा इंटू कॉस π/4 प्लस साइन थिटा इंटू साइन π/4 इक्वल्स टू 1/√2. कॉस इन ब्रॅकेट ए मायनस बी असेल तर कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. मी सांगितलं होतं की इथं जर मायनस साइन असेल तर आपण इकडं फॉर्म्युल्यामध्ये काय घेतो, प्लस घेतो. कॉस इन ब्रॅकेट ए मायनस बी इक्वल्स टू कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. कॉस थिटा मायनस π/4 इक्वल्स टू 1/√2. आता बघा कॉस थिटा मायनस π/4, कॉस ए मायनस बी, ए म्हणजे थिटा आहे, बी म्हणजे π/4 आहे. कॉस थिटा मायनस π/4 ह्या पूर्ण फॉर्म्युलेला आपण शॉर्टकट असं लिहू शकतो. कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बीला आपण कॉस ए मायनस बी लिहू शकतो. कॉस ए मायनस बी म्हणजेच कॉस थिटा मायनस π/4 इक्वल्स टू 1/√2. कॉस थिटा मायनस π/4 इक्वल्स टू 1/√2 ही व्हॅल्यू कशाची आहे, कॉस π/4ची. ओके, कॉस थिटा इक्वल्स टू
कॉस अल्फा हे कोणत्या फॉर्ममध्ये आलेलं आहे आता, कॉस थिटा इक्वल्स टू कॉस अल्फाच्या फॉर्ममध्ये. इकडे बघा हा थिटा आणि हा काय झालेला आहे अल्फा आहे. कॉस थिटा इक्वल्स टू कॉस अल्फा. थिटा इक्वल्स टू काय ते 2n पाय प्लस मायनस अल्फा. कॉस थिटा मायनस पाय बाय 4 इक्वल्स टू कॉस पाय बाय 4. थिटा इक्वल्स टू पाय बाय 4 विच इज इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस पाय बाय 4. अल्फा म्हणजेच पाय बाय 4. कॉस थिटा मायनस पाय बाय 4 इक्वल्स टू कॉस पाय बाय 4 आणि थिटा मायनस पाय बाय 4 इक्वल्स टू आपण इथं काय घेऊ शकतो 2n पाय प्लस मायनस पाय बाय 4. आता बघा थिटा मायनस पाय बाय 4 इक्वल्स टू 2n पाय प्लस पाय बाय 4 और थिटा म्हणजे थिटा इक्वल्स टू थिटा मायनस पाय बाय 4 इथं मायनस करून घेऊ. ओके, थिटा मायनस पाय बाय 4 इक्वल्स टू 2n पाय मायनस पाय बाय 4. म्हणजे एकदा व्हॅल्यू आपण पॉझिटिव्हमध्ये घेतलेली आहे, एकदा आपण निगेटिव्हमध्ये घेतलेली. आता हे सॉल्व करा. हे बघा थिटा इक्वल्स टू हे जे मायनस पाय बाय 4 इकडे जाऊन काय होतात प्लस पाय बाय 4. समजलं. हे त्यानंतर हे जे मायनस पाय बाय 4 इकडे येऊन काय होतात प्लस. हे बघा त्याच्यानंतर 2n पाय प्लस. आता इथे पाय बाय 4 प्लस पाय बाय 4 केलं तर 2 पाय बाय काय येतात 4. 2 1 2 2 2 जर 4. ह्यालाच आपण म्हणतो पाय बाय 2. ओके, थिटा इक्वल्स टू 2n पाय. हे मायनस आणि प्लस काय होतात कॅन्सल म्हणजेच 2n पाय. दिस इज द जनरल सोल्युशन. द जनरल सोल्युशन ऑफ कॉस थिटा प्लस 1 इक्वल्स टू कॉस थिटा प्लस साइन थिटा इक्वल्स टू 1 इज थिटा इक्वल्स टू 2n पाय प्लस पाय बाय 2 और थिटा इक्वल्स टू 2n पाय. आलं लक्षात. आणि रिप्लाय देत जा प्रत्येक मुलींनी.